एक मिनिट. डिस्प्ले खाली का इथंच काढायचं आहे, काढायचं मोमीन याला अटक केल्यानंतर त्याच्या अटकेनंतर 4 घरफोडीचे गुन्हे, चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. घरफोडी चोरीचे गुन्हे, त्याच्यामध्ये जवळजवळ 59,080 रुपयाचे रोख कॅश आणि चांदी रिकवर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये 4 गुन्हे उघडकीस आलेले आहे. या कामगिरीसाठी मानपाडा पोलीस स्टेशनच्या DBच्या टीमने चांगलं काम केलेलं आहे. API राळेभात आणि त्यांच्या टीमने हे काम केलेलं आहे. तसंच या पोलीस स्टेशनच्या टीमने आणखी एक महत्त्वाचं काम केलेलं आहे. ज्या नासिर पठाण आणि दुसरा शाहरुख शहा यांनी सदरच्या रिक्षा चोरलेल्या आहेत. जवळजवळ आमच्या टीमला मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर PI श्री कदमाने, PI चोपडे, PI गुंड आणि DBचा स्टाफ या रिक्षा रिकव्हरीमध्ये DBचे API आंधळे आणि त्यांची टीम यांनी हे काम केलेलं आहे. जवळजवळ 7 रिक्षा रिकवर केलेल्या आहेत. पैकी 5 रिक्षांचे गुन्हे मानपाडा पोलीस स्टेशनचे 2, बाजारपेठ, हिल लाईन आणि महात्मा फुले पोलीस स्टेशन या ठिकाणी असे एकूण 5 चोरीच्या रिक्षाबाबतचे गुन्हे दाखल आहेत. 7 रिक्षा रिकवर केलेल्या आहेत. 2 रिक्षाबाबत चौकशी चालू आहे आणि सदरच्या रिक्षा ह्या विक्री करण्याच्या दृष्टीने चोरलेल्या आहेत असं देखील निष्पन्न झालेलं आहे. तसंच एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा होता. याच्यामध्ये 4 आरोपींना अटक करून आरोपी स्वप्नील माधवानी, कलीम शेख, जावेद शेख आणि इरफान शेख या 4 आरोपींना, हे कळवा मुंब्रा परिसरात राहणारे आहेत, या 4 आरोपींना अटक करून चेन स्नॅचिंगमधील गेला माल 6 तोळे, त्याच्यापैकी जवळजवळ 4 तोळे सोनं 1,15,000चं रिकवर करण्यात मानपाडा पोलीस स्टेशनचे API राळेभात आणि त्यांच्या टीमला यश आलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी दुसरा एक घरफोडीचा गुन्हा आरोपी राहुल गाडगे याला अटक करून जवळजवळ 60,000 रुपयाची घरफोडीतील गेल्या मालाची रिकव्हरी केलेली आहे. अशा प्रकारे साधारण हे 3 ते 4 गुन्हे मागील 15-20 दिवसापासून या वेगवेगळ्या 3 टीमनं बंदोबस्ताचा कालावधी असतानाही वेळात वेळ काढून डिटेक्ट केलेला आहे. त्यामुळे त्या टीमचं कौतुक आणि यापुढे देखील त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही त्यांना सतत मार्गदर्शन
आणि त्यांच्याकडून ही कामगिरी करून घेत आहोत.